नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच प्रगती खूपच असल्यामुळेच उपवर्गीकरणाचा घाट. अनुसूचित जातीतील विविध सामाजिक संघटना आणि भीमसैनिकांनी उपवर्गीकरणाच्या विरोधात क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत बुधवारी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाचं नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केलं होतं. सकाळी 1 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी 3:30च्या सुमारास मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. सभेला आनंदराज आंबेडकरांनी संबोधित करताना उपवर्गीकरणाचा घाट RSSच्या कुटील डावाचा एक भाग आहे. त्यांनी आतापर्यंत हिंदू, मुस्लिम, मराठा, OBC अशी भांडणे लावली. आता बौद्ध आणि मातंग समाजात भांडणे लावून फूट पाडण्याचा डाव आहे. हा डाव कदापि सफल होऊ देणार नसून उपवर्गीकरण होऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितलं. सभा संपल्यानंतर आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपवर्गीकरण रद्द करा यासह इतर विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त G. श्रीकांत यांच्याकडे सोपवले. खासदार आमदारांना जागा दाखवून बाबासाहेबांच्या नावावर निवडून आलेले खासदार आमदार मोर्चाकडे फिरकले नाहीत. 2029 मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी समाजाने एकजूट राहणे आवश्यक आहे. केवळ मोर्चासाठी एकजूट न राहता ही एकजूट अशीच ठेवावी, असे आवाहन ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी केलं.